सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला। आज त्यांनी एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला। फुफ्फुसाचा त्रास त्यांना होता। श्वास घ्यायला त्यांना त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार देखील सुरू होते। मात्र त्यांनी आता अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, अतिशय दुःखद अशी बातमी। अगदी बरोबर आहे। खरं तर देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती झाली आणि आता जरी एम्स रुग्णालयाकडून अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी सोशल मीडियावर प्रामुख्याने ट्विटरवर दिल्ली काँग्रेसचं जे ऑफिशियल हँडल आहे त्यावरून मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याचं सांगितलं आहे। त्याचबरोबर काही नेते म्हणजे सांगायचं झालं तर रॉबर्ट वड्रा जे सोनिया गांधी यांची जावई आहेत, प्रियंका गांधी यांची ती पती आहेत, त्यांनी देखील ट्विट करून निधन झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। सलमान खुर्शीद हे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांनी देखील ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यामुळं अजून जरी ऑफिशियली काही स्टेटमेंट आलेलं नसलं तरी त्यांचं निधन झाल्याचं हे आता स्पष्ट होतं सांगावं लागेल प्रेक्षकांना। आणि एम्स रुग्णालयात आज सकाळी त्यांना खरं तर दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं हे निधन झालेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे एम्सचा जो परिसर आहे तो सगळा रिकामा केला जातोय सध्या पोलिसांकडून। आणि दोन महत्वाचे अपडेट्स आहेत की जे.पी. नड्डा जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत त्या नात्यानं ते एम्स रुग्णालयात पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर प्रियंका गांधी देखील पोहोचलेले आहेत। सोनिया गांधी काही वेळात दाखल होतील। बेळगावच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दोघंही अजूनही बेळगावमध्येच आहेत। सध्या त्यांना विमान मिळालेलं नाही अशी माहिती मिळते सूत्रांकडून आपल्याला। विमान उपलब्ध झाल्यानंतर आज रात्री ते दिल्लीला येऊ शकतात। उद्याची जी रॅली आहे ती देखील बेळगावमधली कॅन्सल होऊ शकते। पण एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून मनमोहन सिंग यांना बघितलं जातं। आपल्याला माहित आहे UPA 1चा काळ असू देत किंवा UPA 2चा काळ असू देत, त्या काळामध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून देशाचं तर काम पाहिलेलंच आहे, पण त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान म्हणून 14वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। 26 सप्टेंबरला 1932 साली पंजाबमधल्या एका खेड्यात त्यांचा जन्म झालेला होता वृषाली, आणि त्यांनी उच्च शिक्षण जे आहे ते नंतर पंजाब विद्यापीठातूनच पूर्ण केलेलं होतं। आणि 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाचा अर्थशास्त्री या विषयात पदवी घेतलेली होती। त्यानंतर ते राजकारणात आलेले होते आणि काँग्रेस बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होतेच। त्यामुळे काँग्रेसनं त्यांना मोठी पदं जी आहेत ती देखील दिली। अर्थमंत्री पद असेल किंवा देशाचं पंतप्रधान पद असेल ते देखील दिलं। दुसरं एक अपडेट असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलेला आहे, विचारपूस केलेली आहे। एम्स रुग्णालयाकडून कोणत्याही क्षणी याबाबतीतलं जे अधिकृत स्पष्टीकरण आहे ते दिलं जाऊ शकतं। पण सोनिया गांधी पुढच्या काही वेळात एम्स रुग्णालयात दाखल होऊ शकतात अशी माहिती आहे। वैशाली, नक्कीच संदीप, आपण पाहिलंय की मुख्य आर्थिक सल्लागार असेल, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे प्रमुख किंवा केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदं जी आहेत ती त्यांनी भूषवलीत। त्याने अनेक जे निर्णय घेतले ते अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे ठरलेले आहेत। एक थोडासा अल्प परिचय त्यांचा सांगू शकता का? नाही, अगदी मी सांगितल्याप्रमाणे 26 सप्टेंबर 1932ला पंजाबमधल्या एका प्रांतातल्या एका खेड्यात त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यानंतर लहानपणापासूनच त्यांनी खरं तर म्हणजे शाळा कॉलेज असेल यामध्ये त्यांनी यश मिळवलं। आणि केम्ब्रिज विद्यापीठातनं त्यांनी जेव्हा 1957 साली अर्थशास्त्राची जी पदवी घेतली त्यानंतर मग 1962ला परत ते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून त्यांनी MPhil ही पदवी देखील संपादन केलेली होती। आणि मग त्यांनी इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्टस फॉर सेल्फ सस्टेनेड ग्रोथ हे पुस्तक जे आहे ते त्यांनी लिहिलेलं होतं। ज्या पुस्तकानं व्यापारी धोरणाची जी समीक्षा आहे ती त्या पुस्तकाच्या माध्यमातून